नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आषाढी एकादशी. सकाळीच विठ्ठलाची महापूजा झाली आहे आणि गावोगावी जिथं जिथं विठ्ठल आहे तिथं तिथं भक्तांचा मेळा जमला आहे. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा आणि हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचं सर्वोच्च शिखर म्हणजे आजची ही आषाढी एकादशी. संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीचा आणि नामस्मरणाचा जणू महोत्सव साजरा होतोय. पंढरपुरासह अनेक मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठ, भजन, कीर्तन सुरू आहेत. विठ्ठलाच्या नामघोषाने अवघा महाराष्ट्र भक्तिमय झाला आहे. श्रोते हो, आपल्या मानसिक शांतीसाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी असे धार्मिक सोहळे आपण साजरे करत असतो. आजच्या आपल्या कार्यक्रमात सुद्धा विठ्ठल भक्तीमध्ये आपण रममाण होणार आहोत. ऐकणार आहोत कानडा ओ विठ्ठलू या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. कानडा वो विठ्ठलू. एका मंगलवेळी ध्यानातून व्युत्थान पावल्यावर माऊली जगताच्या भानावर आल्या आणि ध्यानात पांडुरंगाचं जे सुरम्य दर्शन त्यांना झालं ते वर्णन अनावरपणे त्यांच्या ओठावर आलं. हे उत्स्फूर्त काव्यमय प्रचिती गीत माऊली एका शब्दरचनेत गाऊ लागल्या की पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकीळ फाकती प्रभा. माऊलींना जो पांडुरंग ध्यानात दिसला तो होताच पांडुरंग कांतीचा. पांडुरंग म्हणजे प्रकाशाचा रंग, श्वेत, धवल, पांढरा, जणू दिव्य तेज झळकत आहे किंवा रत्नाची शुभ्र प्रभा फाकली आहे. तो स्वप्रकाशमान पांडुरंग जसा एखाद्या तेजाच्या पुंजक्याप्रमाणे माऊलींनी पाहिला तेव्हा तो अगणित लावण्यानं दीप्तिमान असा दिसत होता की त्याची शोभा काय आणि किती वर्णावी. माऊलींना त्याचं वर्णन करून सांगता येईना. हे पूर्ण काव्य माऊली अध्यात्मातला स्वतःचा अनुभव सांगताहेत. त्यांच्या मनाची अवस्था अशी आहे की त्या आनंदाच्या चरमसीमेवरती आहेत. पांडुरंगाच्या अलौकिक दर्शनानं सुखावलेल्या माऊली त्यांचा हा प्रासादिक अनुभव पांडुरंग दर्शनासाठी लाचावलेल्या मनाला साधनेसाठी प्रोत्साहित करावं म्हणून शब्दबद्ध करताहेत. सिद्धांचे अनुभव ते साधकांचं साधन ठरतं म्हणून माऊलींनी त्यांचा सुरस अनुभव इथं काव्यबद्ध केलंय. माऊली म्हणतात, कानडा वो विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावियला वेधू. माऊली विठ्ठलाला कानडा म्हणतात. कानडा हा शब्द वापरल्यानं बऱ्याचदा विठ्ठलाचं मूळ स्थान कर्नाटक आहे म्हणून तो कानडा, कर्नाटकू असं म्हटलं जातं. पण माऊलींचा कानडा विठ्ठल हा स्थळकाळाच्या अतीत असं परब्रह्म तत्व आहे. आद्य शंकराचार्य पांडुरंगाला परब्रह्मलिंगम असं म्हणतात. तेव्हा कोणत्याही एका स्थळाला किंवा प्रदेशाला निर्देशून माऊलींना पांडुरंगाला आळवायचं नाही. मग हा विठ्ठल कोणत्या अर्थानं कानडा म्हणायचा? तर कानडा हा शब्द मराठीत जे कळत नाही, उमगत नाही त्यासाठी वापरतात. एखाद्यानं कुणी काही बोललेलं कळत नसेल तर आपण विचारतो की काय कानडं बोलतोस? हा विठ्ठलसुद्धा अगम्य आहे. अनादी अनंत हे परब्रह्मतत्व पांडुरंग नेमकं कसं आहे, काय आहे? बुद्धीच्या पलीकडं असलेलं हे तत्व समजत नाही म्हणून हे कानडं आहे. नामरूपाच्या अतीत असं हे तत्व विठ्ठल या नावानं भक्तांमध्ये प्रिय आहे. तो विठ्ठल यासाठी की आपला आराध्य पांडुरंग हा विटेवरती उभा आहे. वीट ही माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाशाच्या मिश्रणातून साकारलेली आणि आगीत भाजून काढलेली अशी असते. आकाशादी पंचमहाभूतं एकमेकांत मिसळणं याला पंचीकरण म्हणतात. जग हे या पंचीकरणातून बनलं आहे. जोवर पंचमहाभूतांचं एकत्र येणं घडत आहे तोवर भवबीजाला अंकुर फुटतो आहे. आपली इंद्रिय आणि इंद्रियांना आवडणारे विषय हे पंचमहाभूतांपासून बनतात. जो भक्त इंद्रियांवर विजय मिळवतो तो या पंचमहाभूतांवर विजय मिळवतो. वैराग्याच्या अग्नीमध्ये या पांचभौतिक प्रपंचाला भाजून काढावं
तेव्हा तिथं भगवंताचं अधिष्ठान पावतं. म्हणून पांडुरंगाच्या पाऊली पंचमहाभूतांना एकत्र करून भाजून तयार केलेली वीट आहे. या अर्थानं जो विठेवरी ठेला म्हणजे उभा राहिला तो विठ्ठल. विठ्ठलाचं आणखी एक नाव कर्नाटकू. कर्नाटकू म्हणजे प्रकृतीचं नाट्य करणारा नायक, नट. प्रकृतीचं कार्य आहे सृजन. ती सृष्टी घडवते. सृष्टीच्या बीजस्थानी पांडुरंग आहे. या सृष्टीमधल्या सगळ्या जीवांचं सगळं गुज, ज्याला समष्टीचं अज्ञान म्हणतात, ते या परमेश्वराला ठाऊक असतं. आणि या त्याच्या प्रजेच्या उद्धारासाठी हा भगवंत ज्याच्या त्याच्या समजेप्रमाणे हा संसार घडवतो. संसारातल्या जीवांवर अनुग्रह करणं आणि त्यांचा उद्धार करणं हे ईश्वराचं कार्य आहे. या कार्यासाठी आपल्या प्रकृतीच्या सहाय्यानं हे जगतरूपी नाट्य ईश्वर उभं करतो आणि प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्मरूप नायकाला जाग देऊन जीवाच्या ठिकाणच्या अज्ञानाचा निरास करतो. हे उत्पत्ती आणि संहाररूपी नाट्य करणं ही ज्याची लीला आहे तो कर्नाटकू. हे परब्रह्मतत्व अशा प्रकारे कानडा आहे, विठ्ठलू आहे आणि कर्नाटकू आहे. येणे म्हणजे या सर्व कारणांमुळे मी या परमात्म्याकडे आकर्षित झालो आहे. मला या परब्रह्माचे वेध लागले आहेत असं माऊली म्हणतात. कानडा वो विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावियला वेधू. खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी, आळविल्या नेदी साधू. परमेश्वराचा वेध लागलेल्या भक्ताचा जेव्हा भगवंताचा शोध सुरू होतो तेव्हा त्याच्याजवळ साधन म्हणून काय असतं तर खोळ, बुंथी आणि खुणाची पालवी. या साधनांचा विचार करू पाहता जेव्हा आपण एखाद्या शोधयात्रेला निघतो तेव्हा आपण आवश्यक ती सामुग्री घेऊन निघतो. पण अध्यात्माचा प्रवासच वेगळा. इथं सोबत घ्यायचं आहे तर खोळ आणि बुंथी. खोळ म्हणजे डोक्यावरचं आच्छादन. इथं डोक्यावर धारण केलेली आणि पूर्णतया झाकणारी टोपी असा साधारण अर्थ आपण घेऊ शकतो. शेतात काम करताना पावसापासून रक्षण व्हावं म्हणून शेतकरी डोक्यावर पोत्याची खोळ करून घेतात. तर बुंथी हा शब्द बृहती या संस्कृत शब्दापासून बनतो आणि त्याचा अर्थ आहे अंगाभोवती गुंडाळलेलं वस्त्र. खोळ आणि बुंथी हे शब्द माऊली ज्ञानेश्वरीतही वापरतात. खोळ बुंथी ही वस्त्र संन्यस्त वृत्तीचं प्रतीक आहेत. आत्मज्ञानाच्या शोधात जेव्हा साधक निघतो तेव्हा त्यानं सोबत काय घ्यावं तर संन्यस्त वृत्ती, लौकिकाचा त्याग, इंद्रियांचा निग्रह. भ्रमाचे आणि मोहाचे बंध तोडून टाकलेल्या साधकाचं आयुष्य हे कसं असावं तर खुणाच्या पालवीसारखं. खूण हा शब्द संस्कृतमधल्या क्षुण्ण या शब्दाचा अपभ्रंश आहे. क्षुण्ण हे संस्कृतमध्ये एका वृक्षाचं नाव आहे ज्याला मराठीत रिठा म्हणतात. रिठ्याच्या झाडाचा अध्यात्माशी काय संबंध तर म्हणतात की योग साधण्यासाठी योगी रिठ्याच्या झाडाखाली तपस्साधना करतात. त्या संबंधात अशी एक कथा आहे की उत्तराखंडमधल्या चंपावत जिल्ह्यात एका रिठ्याच्या वनात शिखांचे गुरु नानक देवजी हे आपल्या भक्तासोबत गेले होते. तिथं एका रिठ्याच्या झाडाखाली ते बसले आणि झाडाचा एक रिठा भक्ताला प्रसाद म्हणून दिला. एरवी तुरट कडू लागणारा रिठा भक्ताला गोड लागला. आजूबाजूच्या योग्यांनी जेव्हा त्या झाडावरच्या रिठ्यांची चव घेतली तेव्हा झाडावरचे सर्वच रिठे गोड लागत होते. आज त्या जागी गुरुद्वारा रिठा साहेब म्हणून गुरूंचं स्थान आहे. निष्कर्ष असा की गुरूंच्या स्पर्शानं रिठा देखील गोड होतो. माऊली म्हणतात, खोळ बुंथी परिधान करून योगी रिठ्याच्या झाडाचा आश्रय करून राहतात आणि त्याचं जीवनसुद्धा त्या रिठ्याच्या पालवीसारखं भगवंताच्या प्रतीक्षेत झुरत असतं की कधी त्या परब्रह्माचं दर्शन होईल आणि गुरुस्पर्शानं मधुर झालेल्या रिठ्यासारखं आयुष्य मधुर होईल. भगवत भेटीच्या अधीर भावानं योगी किती आर्ततेनं परब्रह्माला आळवतात. पण हा पांडुरंग असा आहे की याला कितीही आळवलं तरी हा प्रतिसाद देत नाही. आळविल्या नेदी साधू. भगवंत आपल्या भक्ताच्या प्रेमाची परीक्षा पाहतो. लवकर प्रत्युत्तर देत नाही.
असं माऊलींना म्हणायचं आहे. खोळ बुंथी नेसून रिठ्याखाली तपाला बसणं ही साधनेची इतिकर्तव्यता नाही. या कानड्या विठ्ठलाला समजायचं असेल तर यानं शब्दांवाचून केलेला संवाद ऐकता आला पाहिजे. दुजेवीनं केलेला अनुवाद पाहता आला पाहिजे. अनुवादाला दुसऱ्या भाषेची अपेक्षा असते, पण अध्यात्मात दुसरा म्हणून कुणी नाहीच. इथे अद्वैतामध्ये एक भगवंतच तर सारं काही व्यापून उरला आहे. त्याला पाहण्यासाठी साधकानं आतल्या दृष्टीचा अवलंब केला पाहिजे. याचं रूप अलौकिक आहे, ते वैखरीनं वर्णन करता येण्याजोगं नाही, हे माऊली पुढच्या ओळींतून सांगताहेत. शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू, हे तव कैसे निगमे. शब्दा वाचून संवाद कधी घडून येतो का? शब्दांशिवाय संवादाची कल्पना आपण करूच शकत नाही. पण भगवंताला काय अशक्य आहे? हे अवघं जग हे ईश्वराचं मनोगत आहे. हा त्याचा संवाद आहे आणि तोही शब्दा वाचून साधलेला संवाद. लौकिकामध्ये शब्दा वाचून संवाद साधताच येत नाही, पण लौकिकाहून विलक्षण अशा पारलौकिकात पांडुरंगानं शब्दही उच्चारला नाही आणि जगतरूपी संवादानं अवकाश दुमदुमून गेलं. पांडुरंगाची सगळीच नवलाई. भगवंत एका अक्षरानेही बोलत नाही आणि सगळे वेद हे भगवंताची निश्वसित म्हणून मिरवू लागतात. माऊली ज्ञानेश्वरीत वेदांना तया निद्रिताचा घोरू असं म्हणतात. सृष्टीच्या सृजनासमयी फुटणाऱ्या कोवळ्या उन्मेषापासून प्रलयकाळीच्या निमेषापर्यंतचा काळ ही जणू अस्तित्वाची एक अखंड कथा आहे. आणि या उन्मेष निमेषातून भगवंत आपल्यापुढं त्याचा विमर्श मांडतो. जे पिंडी ते ब्रह्मांडी, या न्यायानं आपल्या म्हणजे जीवाच्या ठिकाणचे उन्मेष निमेषही पांडुरंगाच्या विमर्शाचीच कथा आहेत. ध्वनी जो आपल्या गर्भात अर्थ साठवून आहे त्याला शब्द म्हणतात. आपलं हृदय स्पंद पावतं हाही शब्द आहे. हृदयाच्या ठिकाणी होणारा लब डब असा ध्वनी जगण्याचा अर्थ सामावून आहे. आणि हा अमूर्त ध्वनी म्हणजे अहोरात्र भगवंताचा आपल्याशी होणारा संवाद आहे. म्हणून माऊली शब्देविण संवादू करण्याचं कौशल्य भगवंताच्या ठायी आहे, याविषयी कौतुकानं बोलून दाखवतात. तसंच दुसरं कौतुक आहे दुजेविण अनुवादाचं. अनुवादाला दुसऱ्याची अपेक्षा असते. एकोस्मी बहुस्याम प्रजायेय हा भगवंताचा आद्य संकल्प झाला आणि या संकल्पासरशी सृष्टी उत्पन्न झाली. एक भगवंत अनेक झाला. एकः अस्मी म्हणजे मी एक आहे. बहुस्याम म्हणजे अनेक व्हावं आणि प्रजायेय म्हणजे प्रजा उत्पन्न करावी. एकोस्मी हे ज्ञान, तो सत्वगुण आहे. बहुस्याम ही इच्छा, तो रजोगुण आहे. आणि प्रजायेय ही क्रिया, तो तमोगुण. ज्ञान, इच्छा आणि क्रिया म्हणजे सत्व, रज आणि तम अशा 3 गुणांचा संकल्प करताच ईश्वराच्या ठिकाणी मायेचा उगम झाला. भगवंताच्या संकल्पानं उन्मुख झालेली ही माया सृष्टीविस्ताराच्या कामाला लागली. प्रत्येक जीव हा भगवंताचं प्रतिरूप म्हणून जन्माला आला. जसं एकाच चंद्राचं प्रतिबिंब अनेक घटांमध्ये पडावं, तसं एकच चैतन्य अनेक रूपांमध्ये प्रतिबिंबित झालं. एकापासून दुसरा त्याच्यासारखाच जीव उत्पन्न होणं, या सृजनाच्या क्रियेलाच माऊली इथे अनुवाद म्हणतात. एका ईश्वराशिवाय जग म्हणून दुसरं काहीही नसताना, म्हणजे केवळ अद्वैतच अद्वैत असताना चैतन्याच्या अधिष्ठानावर द्वैताची कल्पना जन्मली आणि युगानुयुग अव्याहतपणे या द्वैत कल्पनेचाच अनुवाद होत आला. ही ईश्वराची अनाकलनीय माया पाहून माऊली विचारतात की, पांडुरंगा, हे अलौकिक आश्चर्य तुला कसं जमतं बुवा? परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे निसांगे. असा हा पांडुरंग अवर्णनीय आहे. त्याचं वर्णन करावं असं बळ वाणीच्या ठिकाणी नाही. आपल्या भारतीय तत्त्वज्ञानात ध्वनी, शब्द, वाणी या तत्वावर खूप सखोल विचार केलाय. वाणी ही मूळ अग्नीचं रूप आहे. ही वाणी परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशी 4 प्रकारची झाली. तिची स्थानंही नामभेदानं 4.
परावाणी ही नाभीच्या ठिकाणी, पश्यंती हृदयाच्या ठिकाणी, मध्यमा कंठस्थानी आणि वैखरी जिव्हेवरती निवास करते. या चौघींमध्ये परावाणी ही मूळ वाणी, जिथं शब्द प्रथम प्रकट होतो. शब्द हा वायूच्या ठिकाणी होणारा स्पंद आहे आणि वायूचा स्पंद तो अग्नी, म्हणून वाणी ही अग्नीचं रूप आहे. पांडुरंग हा ते अनंत अखंड परब्रह्म आहे, ज्याच्या अंशमात्रातून दृश्य जग साकार होतं. सृष्टीच्या प्रारंभी जे निर्विकार गगन, त्याचं अधिष्ठान पांडुरंग आहे. निर्विकार पांडुरंग हा परब्रह्म आहे. या परब्रह्मातून ब्रह्म साकार झालं. ब्रह्मातून गगन आकाराला आलं. गगनातून वायू, वायूतून अग्नी आणि अग्नीचं रूप वाणी आहे. असा अग्नीच्याही उगमाच्या आधी आणि पंचमहाभूतांच्या प्रपंचाचं अधिष्ठान असणारा पांडुरंग अग्निरूप वाणीचा विषय कसा होऊ शकतो? वाणीचं मूळ स्वरूप प्रणव म्हणजे ओंकार आहे. प्रणवाच्या 3.5 मात्रा, जागृती, स्वप्न, सुषुप्तीच्या मिळून 3 मात्रा आणि अर्धी मात्रा तुरीय पदाची. जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये पांडुरंग खचितच नाही आणि अर्धतन्मात्र तुरीय पद हे पांडुरंगाची नांदी मात्रा आहे. पांडुरंगाचं रूप हे त्याच्या पलीकडं आहे. पांडुरंगाचं निर्विकल्प रूप परावाणीचाही विषय होऊ शकत नाही. पांडुरंगाचं रूप परेच्याही पलीकडं केवळ अवर्णनीय असं आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं उपनिषदांनी त्याचं वर्णन केलंय. म्हणून माऊली म्हणतात, परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे निसांगे. वैखरी ही तर जिव्हेवरती प्रकट होणारी स्पष्ट वाक आहे. तिचा आधार शरीर आहे आणि शरीराची धारणा अहंकाराने होते. अकारापासून हकारापर्यंतच्या सर्व मातृका म्हणजे वर्णमाला माणसाच्या प्रवृत्तीचं कारण आहेत. म्हणून म्हटलंय की माणसाच्या प्रवृत्तीमागे अहम हे स्फुरण आहे. या मातृकांचं निधान आहे परावाणी आणि परावाणी ही स्पंद स्वरूपिणी आहे. पांडुरंग निष्पंद परब्रह्म तत्व आहे. जे तत्व परावाणीचा विषय होऊ शकत नाही ते वैखरीच्याने कसं स्पष्ट होऊ शकतं? असा हा पांडुरंग अगाध, अनाकलनीय आणि अवर्णनीय आहे. असं असलं तरी भक्तांवर अनुग्रह करण्याच्या त्याच्या संकल्पानं तो भक्तानुकंपी भगवंत भक्ताला स्वतःचं दर्शन देतो. पण त्याचं दर्शनही त्याच्या इतकंच गूढ आहे, जे चर्मचक्षूंनी दिसत नाही. तर त्यासाठी ज्ञानचक्षू हवेत. या ज्ञानचक्षूंनी माऊलींनी जेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेतलं तेव्हा सगुण पांडुरंग निर्गुण झाला आणि माऊली या निर्गुण रूपाने अवाक झाल्या. माऊली म्हणतात, पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे, समोर की पाठीमोरा न कळे, टकची पडिले कैसे. माऊली जेव्हा भगवंताच्या पाया पडू जातात तेव्हा त्यांना त्या पांडुरंगाची पाऊलच दिसत नाहीत आणि पाऊलं नसूनही पांडुरंग स्वयंभू उभा आहे. तो सामोरा आहे की पाठीमोरा हे सुद्धा कळत नाहीये आणि यामुळे या भगवंताला पाहणाऱ्या माऊलींची देखील मती आश्चर्यानं स्तब्ध झाली आहे. हा पांडुरंग अगाध आहे, अनादी आणि अनंत आहे. पांडुरंगाच्या समचरणांवरती मस्तक ठेवू गेल्यास त्याची पाऊलच दिसत नाहीत असं माऊली म्हणतात. पांडुरंग हा विटेवर समचरणांनी उभा आहे. तो हेच सांगतो की जिथं तिथं सर्वत्र भगवंत हा समभावातच आहे. साम्यता हेच भगवंताचं असणं आहे. जो समतेचं माहेर आहे त्याला सन्मुख विमुख हे भावच नाहीत. तो सदा सर्वत्र समान आहे. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझं, आता वेगळा लिया अवयवा, नेणे रूप करू देवा, म्हणोनी नमो तुझ सर्वा सर्वात्मका. जो समत्व रूप आहे त्याच्या ठिकाणी आता निरनिराळ्या अवयवांची कल्पना करणं हे आम्ही जाणत नाही. हा भगवंत सर्वात्मका आहे, त्याला नमस्कार असो. जो पांडुरंग माऊलींना सर्वत्र सम असा दिसू लागला त्याची ही पावलं, हा कटिप्रदेश, हे हात, हे पोट, ही पाठ, हे वक्ष, हा कंठ, ही मान, हे मुख, हे शिर, असा सावयव विस्तार माऊलींना दिसेना.
माऊलींची मती परमात्म्याच्या साम्यदशेत स्थिर झाली आहे, म्हणून माऊली म्हणतात की हा पांडुरंग समोर की पाठीमोरा ते कळत नाही, त्याची पावलं दिसत नाही. लौकिकाच्या अनुभवजन्य संस्कारांना सरावलेली मती पांडुरंगाच्या या निर्गुण निराकार स्वरूपाला पाहून स्तब्ध होते. क्षेमा लागी जीव उतावीळ माझा, म्हणमुनी स्फुरताती बाहो. क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली, आसावला जीव राहो. क्षेम म्हणजे आलिंगन. पांडुरंगाला आलिंगन देण्यासाठी माऊलींचा जीव उतावीळ होऊन त्यांचे हात पुढे सरसावतात. पण क्षेम देऊ जाता म्हणजे भगवंताला अंतर्मनातून मिठी देऊ जाता. भक्त आणि भगवंत हे द्वैत संपूनच जातं. पांडुरंगाला म्हणजे परब्रह्माला मिठी देता त्या परब्रह्माची अनुभूती माऊलींना स्वतःच्या अंतःकरणातच येते. जग हे परब्रह्माच्या ठिकाणी मनानं केलेलं मिथ्या संकल्पन आहे आणि एका परब्रह्माशिवाय जीवालाही दुसरं कोणतंच अधिष्ठान नाही. जीव ब्रह्म आहे आणि भगवंत परब्रह्म. मनानं द्वैताची कल्पना सांडली की तिथंच भगवंताची प्राप्ती आहे. द्वैत भावनेला दूर सारून माऊली जेव्हा पांडुरंगाला अंतःकरणात पाहतात तेव्हा त्यांना स्वतःमध्येच पांडुरंगाची आत्मप्रचिती येते. अद्वैताची ही अलौकिक अनुभूती माऊली क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली अशा शब्दांत वर्णन करतात. इथे माऊलींनी स्वतःच्या ठिकाणी स्त्रीलिंगाची कल्पना केली आहे, कारण ते भगवंताला पुरुष आणि स्वतःला पुरुषाची प्रकृती मानतात. ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे भगवंताचा प्रियतम भक्त भगवंताची वल्लभा आणि भगवंत हा या वल्लभेचा कांत आहे. अवघा सृष्टीविस्तार ही प्रकृतीच आहे. त्यामध्ये प्रत्येक जीव मूलतः प्रकृतीच आहे आणि ज्याच्या ठिकाणी चैतन्याचं म्हणजे भगवंताचं प्रतिबिंब पडलं आहे. पण या काल्पनिक मीचा पडदा दूर सरून भगवंताशी एकरूप होण्याची अधिकारिता काही काही भक्तच प्राप्त करतात आणि भगवत भक्तीचा हा अधिकार ते जीविताचं मोल मोजून मिळवतात. जीवाच्या साठोवाटीनं मिळवलेली ही भगवत भक्ती अद्वैताच्या प्रत्यक्ष अनुभवानेही ते सोडायला तयार नसतात. म्हणून अद्वैताची प्रत्यक्ष अनुभूती येऊनही माऊलींना द्वैतामध्ये पांडुरंगाच्या सगुण रूपाच्या भेटीची आस आहे आणि ही आस अशीच राहो असं माऊलींचं पांडुरंगाला सांगणं आहे. बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणूनी अनुभव सौरसू केला. ज्या विठ्ठलाला माऊली मूर्तीत शोधत होत्या तो मायबाप पांडुरंग त्यांना त्यांच्या हृदयात सापडला. ज्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या करतात ते उत्तम तीर्थक्षेत्र माणसाच्या हृदयात आहे. हृदय हे शरीरातलं ते स्थान आहे ज्या ठिकाणी चैतन्य स्पंदत राहतं. हृदयाचं स्पंदन हे प्राण्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. या हृदयाच्या आश्रयानं अंतःकरण वृत्ती राहतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा या 4 प्रकारच्या अंतःकरण वृत्ती. त्यापैकी मन हे चैतन्याच्या संवेदनेचं पहिलं करण. करण म्हणजे साधन. मनाच्या साहाय्यानं अस्मितेचा अनुभव येतो. मन हे संकल्प आणि विकल्प या दोन्ही भावना करतं. मनाचं निश्चयात्मक स्वरूप बुद्धी, बुद्धीचं एकाग्र स्वरूप चित्त आणि चित्ताची प्रवृत्ती ही अहंकार आहे. हृदयाच्या ठिकाणी अशा अंतःकरण चतुष्टयाचा निवास आहे. अंतःकरण म्हणजे आतलं साधन. ज्या अंतःकरणानं आपण बाह्यजग अनुभवतो तेच अंतःकरण भगवंताच्या अनुसंधानाला लावलं की आत परमात्मा प्रकट होतो. कारण परमात्माच एक असा आहे जो आपल्याला प्रत्येक अवस्थेत नित्य प्राप्त असतो. इंद्रियांच्या बाहेर धावण्याच्या ओढीनं हा आतला परमात्मा आपल्याकडून उपेक्षितच राहतो. इंद्रियांना आवरून आत लक्ष देऊन बसलो की जसजसा चित्तावरचा मळ दूर व्हायला लागतो तसा आतला परमात्मा स्वच्छ दर्पणातल्या प्रतिबिंबासारखा स्पष्ट दिसू लागतो. मानवी देहात आल्यानंतर हा अनुभव न घेतला तर या देहाचा उपयोग काय? माऊली म्हणतात की सगळ्या जगाचा बाप
रखुमादेवीचा कांत पांडुरंग मी माझ्या हृदयात पाहिला. त्याला पाहून हा परमात्म भेटीचा गोड अनुभव मी घेतला. अनुभवू सौरसू केला. सौरसू म्हणजे सुरसतेचा, गोडपणाचा असा हा अनुभव मी घेतला. माधुर्य हा भक्ताच्या जीवनाचा एकमेव परिपाक. भगवंताशी एकरूपतेचा अनुभव करून देणारी ती मधुरा भक्ती. भक्त हा वल्लभा आणि भगवंत त्या भक्ताचा कांत. भक्ताच्या जीवनात भगवंताच्या प्रेमाची मधुरता भरून टाकणारं हे परिवर्तन कसं घडतं हे सांगताना माऊली म्हणतात की, दृष्टीचा डोळा पाहो मी गेलिये, तव भीतरी पालटू झाला. हा पालट, हे परिवर्तन तेव्हा घडून आलं जेव्हा मी अंतर्मुख झालो. डोळ्याच्या साहाय्यानं आपण जग बघतो. डोळा हा एक इंद्रिय आहे ज्याच्या आश्रयानं दृष्टी राहते. दृष्टी ही प्राण्याच्या ठिकाणी असणारी शक्ती, ज्या शक्तीमुळं आपण पाहतो. इंद्रियाणाम अधिष्ठात्री भूतानाम चाखिलेषु या, अशी पराशक्ती स्वरूप जी आई भगवती, तिच्यामुळं आपल्याला वस्तूचं ज्ञान होतं. ती दृष्टीचा डोळा आहे. दृष्टीला दृश्याची संवेदना घडणं हे तिचं कार्य आहे. आणि या आई भगवतीचा वेध घेत माऊली जेव्हा अंतर्मुख झाल्या, तेव्हा असीम कृपाळू आईनं, जगदंबेनं माऊलींना हृदयात मायबाप पांडुरंगाचं दर्शन घडवलं. आणि हृदयात पाहिलेल्या या अंतर्धनानं म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनानं माऊलींचं अंतर्विश्व बदलून गेलं. जीवाला शिवाची भेट होणं हा भक्ताच्या आयुष्यातला एकमेव अनुपम सोहळा, ज्याच्यासाठी योगी अहोरात्र जन्मानुजन्म शिणत असतात. म्हणतात कोटी जन्मांचं पुण्य फळाला यावं तेव्हा भगवंत भेटतो. मनाच्या कोणत्याही कल्पित बंधातून विमुक्त होऊन सहज भक्तीचा अंगीकार केल्याशिवाय परमात्म्याचा स्पर्श मनाला होणे नाही. बाह्यरूपाच्या मागं धावणाऱ्या दृष्टीनं भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. त्यासाठी अंतरंगामध्ये पालट झाला पाहिजे. वृत्ती अंतर्मुख झाल्या पाहिजेत. परमात्मतत्वाला समजून उमजून सातत्यपूर्ण आत्मप्रचितीच्या ध्येयानं अनुसंधान केलं आणि धीरानं संयमानं साधनेला पर्याप्त काळ दिला तर भगवंताचं दर्शन होतं, असा साधकांना आश्वस्त करणारा माऊलींचा हा अनुभव माऊली आपल्या मधुर आणि प्रासादिक रचनेतून बोलत्या झाल्या आणि श्रोत्यांवर अनुग्रह केला.